तर चेंबूरमध्ये शिवजयंतीचा उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। या कार्यक्रमाला आमदार आदित्य ठाकरे उपस्थित असणार आहेत। चेंबूर येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना देण्यात येणार आहे। आदित्य ठाकरे देखील या कार्यक्रमाला त्यांचं आगमन झाल्याचं पाहायला मिळते। तिथीनुसार शिवजयंती जी आहे ती साजरी होतीये। उद्या देखील संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जी आहे ती तिथीप्रमाणे साजरी केली जाणार आहे। आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती जी आहे ती आता चेंबूरमध्ये साजरी करण्यात येते आहे। त्या कार्यक्रमाला आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावलेली आहे। संपूर्ण उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या चेंबूरमध्ये पाहायला मिळतंय आणि आदित्य ठाकरेंकडून आता छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना जी आहे ती दिली जाणार आहे। ही संपूर्ण थेट दृश्य आपण सध्या चेंबूरमधली पाहतो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जी आहे ती मानवंदना दिली जाणार आहे, त्याला हार घातला जाणार आहे। त्यासाठी तिथे एक क्रेन देखील तैनात करण्यात आल्याची माहिती मिळतेय। चेंबूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आदित्य ठाकरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जी आहे ती मानवंदना दिली जाणार आहे। शिवरायांचा 8वावं रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती जी आहे ती ठाकरे गटाकडून साजरी केली जाते आणि सध्या आदित्य ठाकरे हे चेंबूरमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतं। इकडे मानवंदना देत आहेत आदरणीय आदित्य साहेबांच्या आदेशाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे आज जयंती जी आहे ती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या आहोत चेंबूरच्याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच याच चौकात आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे ते शिवभक्त जे आहे ते या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जे आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबत थोड्याच वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे सुद्धा याच शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अभिवादनासाठी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। त्यासोबतच चेंबूरच्या या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या प्रवेशद्वारावर सुद्धा महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त जे आहेत ते जमलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर कार्यक्रमाला पारंपरिक ढोल वादनं असतील, गोंधळे असतील, तसेच विशेष रोषणाई जे आहे ते केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे।